सकाळी सकाळी मोर्चा दिसला सा होय ते परी ते नव ते वय जे झाले ते चुकीचं झाले. हा, हिंदू धर्माला कलंक लागल्यावानी झाले. पण एक मेन आहे की मी आता त्या परितेला माझे खेळाडू आहेत, कधी कधी तर मी जातोय तिकडे. खरोखर हे जे आरोप प्रत्यारोप चालली आहेत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी. आता तर दारू पिऊन ते काठी नाचवली, त्यानंतर ते छेडछाड केली म्हणून आम्ही मारलं बिरलं. हे बघ एका हाताने टाळी वाजत नाही, लक्षात ठेव. आता मी त्या गावात जातोय, त्या गावात दक्खनचा राजा आपला ज्योतिबामाची, त्या गावात त्याचं पवित्र एवढं पाळलं जाते. मी बघते स्वखर्चानं वर्गणी काढून तिने केवढं मोठं देऊळ बांधले. तुला सांगतो दर रविवारी तिथं मग प्रसाद असतोय, 500-1000 लोक जेवतात. तुला सांगतो दर रविवारी तिथं मटण खाईत नाहीत, पण मिळत नाही. म्हणजे एवढं पवित्र आणि वर्षातनं एकदा ती काठी जाईत असती त्यांची. प्रत्येक गावात बेळगाव असं येत असतात. ते पवित्र राखत असतात की आपल्या देवाबद्दल आपल्याला अभिमान, आपण पवित्र. पण स्वतःच्या स्वार्थासाठी आरोप करणे चुकीचं आहे. आता त्यासनी जर गुरुवासने असं म्हणलं की तुम्ही पण एवढी देवाची आमच्या भक्ती करता, आज ते आहे देव ज्योतिबाई, मग तुमची पण घरं आहेत जे आमच्यासारखे लोक भक्त लोक येतात, त्याच्यावर तुमचा हे चाललेला असतो. आम्ही असं म्हणलो तर तुम्ही दारू मावा खाऊन तिथे देवाची पूजा करता, किती वाईट वाटेल. चूक तिथं चूक म्हणली पाहिजे, पण फालतू गोष्टीत हिंदू धर्माला कलंक लावू नका, ज्या गोष्टी नाही आहेत त्या. कारण प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या धर्माबद्दल, आपल्या देवाबद्दल. ही जे चालली ही चुका नाही, खालच्या लेवलला. आणि हे कोणी मिटवायला पाहिजे होतं, कलेक्टर, आयुक्त, SP, आमदार, खासदार, हिनी पुढे आलं पाहिजे. अशा वेळा जे हिंदू यायला पाहिजे होतं का नव्हतं. एवढा प्रश्न चिघळायचा, मोर्चा केवढा मोठा होता. त्यात मला मी निघायला आलो, मला चला म्हणजे येतो बाबा म्हणजे सत्य आहे ते सत्य आहे. बोलायला भ्याचं काय ते सत्य बोलायला, बरोबर. आणि आता ते झालं हिनी हे जागच्या जागी विषय मिटू केला असता, दोन्ही पार्टीजनी बोलवून हे झाले चुकीचं झाले, परत असं करू नका, आता एवढं प्रश्नच वाढला नसता. बरोबर. आता तुम्हाला साधं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी तुम्ही साताऱ्यात केवढं मोठा दंगा झाला इलेक्शनमध्ये, तेव्हा मंत्र्याने मारला, लगेच विधान भवनामध्ये तुम्ही बोलतायचा आमच्या अन्याय आम्हाने मारला. आणि जनतेला मारल्याला काय बोलत नाही, जनतेला मारल्याला दिसत नाही. आज जनतेच्या विषयासाठी तुम्हाला मी हे वाईट वाटत नाहीत का भेट. आता परवा 2-3 दिवसापूर्वीच उदाहरण बघ ना, किती त्याच्यावर नाराजी कोण व्यक्त करतोय, आम्हाने असं केलं तसं केलं. आणि जनतेला मारताय तिथं तुम्ही एक शब्द बोलत नाही. कमीत कमी मिटवात दोन्ही पार्टीजने घेऊन, स्वार्थ बाजूला ठेवून. हा करायला पाहिजे का नको. हा, आणि SP, कलेक्टर यांनी नाण्याच्या दोन्ही बाजून व्हायला पाहिजे. केसेस करणं किती लोकांचं नुकसान होते. हा, बरोबर, याचा पण विचार करायला पाहिजे. हे म्हणते बाबासाहेब आंबेडकर मी त्यासाठी दिल्यात ही पद्धत ही जी लिहिले संविधान केले कशासाठी, पण त्याचा गैरवापर चालला येऊ आता. हा, चाललाय का नाही, दिसते का नाही सांगा. हे बिन सांगता करायला पाहिजे. यांचं कर्तव्य दोन्ही पार्ट्यांनी समोर बोलवून आणून काय बाबा काय, आणि लिडिंग नेते लोकांनी घ्यायला पाहिजे होतं गावातला. एवढा आता उन्हात तळपत मोर्चा काढलेला, अन्याय झाला म्हणून काढतात का, हुस म्हणून काढते का, आणि खोटं आरोप केले म्हणून त्यांच्या खोटं आरोप झाला असतं काय. आणि ही दोघांच्या पण चूक आहेत. जसं त्या गुरु समाजाची चूक असेल तशी ह्यांची पण चूक असेल. ऍडजस्टमेंट केली पाहिजे. जरा थोडंफार गर्दी असते, धक्काबुक्की होती, हे विचार करायला पाहिजे. आणि आपल्या धर्माबद्दल आपला अभिमान पाहिजे. आज हिंदू धर्म कशासाठी, आपले देव कशासाठी, त्याचा गैरफायदा गैरकृत्य आणि त्याची बदनामी एवढी चालली आहे, हे कुठेतरी आळा घातला पाहिजे असं मला वाटते.